स्टील प्रेग्नंट राहिली की त्यानंतर रेग्युलर ANC चेकअप व्हायला पाहिजे, ज्याच्यामध्ये डॉक्टरांकडे दर महिन्याला एकदा तरी विजिट असायला पाहिजे. टिटनसचे इंजेक्शन घ्यायला पाहिजे, फोलिक ॲसिड, आयर्न आणि कॅल्शियमचे सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजे. तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की कित्येक असे फिमेल्स आहेत जे लोक ANC ट्रीटमेंट करत नाही आणि त्यामुळे नंतरच्या लाईफमध्ये त्यांना खूप कॉम्प्लिकेशन्स होतात. सर्वात महत्त्वाचं इंडियामध्ये एनिमिया हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. सरकारच्या मदतीने, गायनेकोलॉजिस्टच्या हेल्पनी आपण सगळ्यांनी एनिमियावर बऱ्यापैकी मात दिलेली आहे. बट स्टील द रेस इज अ लॉंग रेस. त्यामुळे आपल्याला ह्याच्यावर अजून मात द्यायला पाहिजे. प्रेग्नन्सी नॉर्मल झाली किंवा सिझेरियन झाले काही कारणामुळे आणि ते नॉर्मल व्यवस्थित आहे, ह्याचा अर्थ हे नाहीये की दिस एंड्स द सेफ मदरहुड. वेल, डिलिव्हरी नंतर पण 45 दिवस आपल्याला हे बघायला पाहिजे की वेदर शी इज हेल्दी, बिकॉज भरपूर ब्लिडिंग होऊ शकतं, इन्फेक्शन होऊ शकतं. आणि त्याचबरोबर आईने बाळाला फीडिंग बंद केलं तर बच्चू माल नरिश होऊ शकतं. हे सगळं सेफ मदरहुडमध्ये येतं. त्यासाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण सेफ मदरहुड काय आहे, काय करू शकतो, कसं प्रिव्हेंट करू शकतो, ह्याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे. त्याशिवाय जर आपण मदरहुड वी ग्रेस इट, देन इट इज रॉंग. त्यामुळे आपल्याला पहिलं प्रण असायला पाहिजे. जर तुम्हाला आई व्हायचंय तर आई होण्यासाठी जे जे आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे, जे जे औषधं घ्यायला पाहिजे, तेच आपल्याला साठी महत्वाचं आहे आणि तेच आपल्याला सेफ मदरहुड पर्यंत नेऊ शकतं.